नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 13 फेब्रुवारी 2026. तुम्ही पाहत आहात ऑल एक्झाम करंट अफेअर्स यूट्यूब चॅनल. येथे आपण दररोज सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि MCQ पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व प्रश्न परीक्षासाठी उपयोगी आहेत. चला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. PM सूरज पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? पर्याय क्रमांक ए ग्रामीण व विकास मंत्रालय, पर्याय क्रमांक बी अर्थ मंत्रालय, पर्याय क्रमांक सी सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, पर्याय क्रमांक डी कायदा व न्याय मंत्रालय. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सामाजिक व न्याय व सक्षमीकरण मंत्रालय. प्रश्न क्रमांक दुसरा. जगातील सर्वात मोठ्या ग्रँड स्टोरेज प्लांटसाठी पायलट जिल्हा म्हणून कोणत्या जिल्हा निवडला गेला? पर्याय क्रमांक ए इंदोर, पर्याय क्रमांक बी बालाघाट, पर्याय क्रमांक सी भोपाळ, पर्याय क्रमांक डी जबलपूर. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बालाघाट. प्रश्न क्रमांक तिसरा. RBIने सिटी युनियन बँक चे नवीन MD व CEO म्हणून कोणाला मंजुरी दिली आहे? पर्याय क्रमांक ए विजय आनंद, पर्याय क्रमांक बी कामकोंडी, पर्याय क्रमांक सी शक्तिकांत दास, पर्याय क्रमांक डी अमिताभ कांत. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विजय आनंद. प्रश्न क्रमांक 4. उत्तर प्रदेश सरकारने 2026-2027 च्या अर्थसंकल्पात मागील वर्षाच्या तुलनेत किती टक्के वाढ झाली? पर्याय क्रमांक ए 10.9%, पर्याय क्रमांक बी 11.9%, पर्याय क्रमांक सी 12.9%, पर्याय क्रमांक डी 13.9%. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 12.9%. प्रश्न क्रमांक 5. 2023 पासून परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या किती टक्क्यांनी घटली? पर्याय क्रमांक ए 31%, पर्याय क्रमांक बी 21%, पर्याय क्रमांक सी 41%, पर्याय क्रमांक डी 51%. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 31%. प्रश्न क्रमांक 6. एक्सरसाइज वायुशक्ती 26 कुठे आयोजित होणार आहे? पर्याय क्रमांक ए लडाख, पर्याय क्रमांक बी पोखरण एअर टू ग्राउंड रेस, पर्याय क्रमांक सी कारवार, पर्याय क्रमांक डी कोची. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पोखरण एअर टू ग्राउंड रेंज. प्रश्न क्रमांक 7. राष्ट्रीय उत्पादकता सप्ताह नॅशनल प्रोडक्टिव्हिटी वीक कोणता साजरा केला जातो? कोणत्या? पर्याय क्रमांक ए 10 ते 16 फेब्रुवारी, पर्याय क्रमांक बी 11 ते 17 फेब्रुवारी, पर्याय क्रमांक सी 12 ते 18 फेब्रुवारी, पर्याय क्रमांक डी 13 ते 19 फेब्रुवारी. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 12 ते 18 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 8. भारतातील पहिली क्वांटम AI व्हॅली कुठे स्थापन करण्यात आली आहे? पर्याय क्रमांक ए चेन्नई, पर्याय क्रमांक बी अमरावती आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक सी पुणे, पर्याय क्रमांक डी जयपूर. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमरावती आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 9. एशियन शूटिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने मेडल टॅली मध्ये कोणते स्थान मिळवले? पर्याय क्रमांक ए पहिले, पर्याय क्रमांक बी दुसरे, पर्याय क्रमांक सी तिसरे, पर्याय क्रमांक डी चौथे. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पहिले. क्रमांक 10. एशियन शूटिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकली? पर्याय क्रमांक ए 35, पर्याय क्रमांक बी 41, पर्याय क्रमांक सी 45, पर्याय क्रमांक डी 39. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 39. आजचा करंट अफेअर्स इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
उद्या पुन्हा भेटूया.